आमच्या शालेय जीवनामध्ये ना आमचा एक चांगला उपक्रम असायचा की आमच्या आमच्या मित्रपरिवारामध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर आम्ही काय करायचो, कॉन्ट्रीब्युशन काढायचो. मग आपल्या इथं सांगली मिरज रस्त्याला एक अॅनिमल रेस्क्यूची संस्था आहे, अशोक लकडेंची. तिथं चारा देणं असेल, वृद्धाश्रम मध्ये जाऊन त्यांना भेटणं असेल, त्यांच्याशी गप्पा मारणं असेल, त्यांना पुस्तकं भेट देणं असेल, किंवा अनाथ आश्रममध्ये खाऊ वाटप असेल, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जिलेबी वाटप असेल, त्यांना जो नवीन पुस्तकं, गणवेश, कोणाचा वाढदिवस अनाथ आश्रम मध्ये, वृद्धाश्रम मध्ये एखाद्या आजी आजोबांचा वाढदिवस असेल तर तो जाऊन साजरा करणं, त्यांना नवीन कपडे घेणं, थंडीमध्ये स्वेटर वाटप करणं, शाली वाटप करणं. मला वाटते 2019 साली आम्ही 1000 चादर आपल्या सांगली मिरज कुपवाड या भागामध्ये वाटप केलं होतं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हिरकणी कक्ष उभारणी असेल तर त्यामध्ये मी पाठपुरावा केला होता की आम्हाला एक हिरकणी कक्ष मम्मीच्या माध्यमातून, कारण की आपल्या वार्ड क्रमांक 3 मध्ये सिव्हिल हॉस्पिटल येतं, तर तिथं ते हिरकणी कक्षाची मागणी केली होती. खरं ते शासकीय नियमावली ते बसत नव्हतं की आपण तिथं काय आपला नगरसेवकाचा फंड करत नाही, तर तो आम्ही स्वखर्चात उभा केला. बीपी ऑपरेटर्स असतील, म्हणजे मॅन्युअल चालणारे, ते आम्ही जवळजवळ 100-150 आजपर्यंत दिलेले आहेत. वॉर्डामध्ये एक 10 टीव्ही दिलेले आहेत, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेंचेस आहेत, परत व्हील चेअर्स दिलेले आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही सिव्हिल हॉस्पिटल आणि बऱ्याच ठिकाणी जिथं जे लागते, दिव्यांग बांधवांना काही त्यांचे आर्टिफिशियल पार्ट्स असतील असे पण आम्ही दिलेले आहेत. काही आमच्या मुलांना मोठे ऑपरेशन्स होते त्यावेळी योजना वगैरे जास्त नसतात तर कॉन्ट्रीब्युशन करून त्यांना मदत करणे, ह्याच्यातनं आमचं मित्रपरिवार वाढलेला आहे आणि आमचे संबंधित लोक सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीसाठी काय मदत करत असतात.